लेखक म्हणतात, देशावर प्रेम करणे एक वेळ सोपे, पण देश बांधवांवर प्रेम करणे अवघड. होय ना? बरोबर. आपण देशावर प्रेम करतो ते फार सोपं आहे, पण देश बांधवावर प्रेम करणं हे फार कठीण आहे. कारण या देशात राहणारी जी लोक आहेत ना, ती सर्व एका जातीची, एका धर्माची, एका पंथाची या ठिकाणी नाही. परंतु आम्ही ज्या देशात राहतो त्या देशात आम्ही सर्व एकजुटीने राहतो, समतेने राहतो, एकात्मतेने राहतो, बंधुत्वाने राहतो. आणि म्हणून एकमेकांवर आम्ही प्रेम करतो का? जसं आम्ही देशावर प्रेम करतो तसं या देश बांधवांवर सुद्धा आम्ही एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे, असं लेखक काही म्हणतात. हो, खरे आहे की नाही? मग भारतावर प्रेम करणे म्हणजे मातृभूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रावरही प्रेम. आपल्याकडे काही लोक नुसते भूमीवर प्रेम करतात आणि काही लोक नुसते भूमिपुत्रावर प्रेम करतात. हो, भारतावर प्रेम करणे म्हणजे तरी नक्की काय? तर ज्या भूमीत आम्ही राहतो ना, ज्या भारत मातेमध्ये आम्ही राहतो, ज्या भूमीवर राहतो त्या भूमीवर तर प्रेम करणे, परंतु त्याबरोबर त्या भूमिपुत्रावर म्हणजे जे त्या ठिकाणी भूमीमध्ये राहतात, जे बांधव या ठिकाणी राहतात, जे देश बांधव या भूमीमध्ये राहतात, या देशामध्ये राहतात, या भारतामध्ये राहतात, त्यांच्यावर सुद्धा आम्ही प्रेम केलं पाहिजे. तेव्हा आम्ही भारतावर प्रेम करतो असं म्हणू शकतो. परंतु आपल्याकडे तर काही लोक फक्त त्या भूमीवर प्रेम करतात किंवा त्या भूमिपुत्रावर प्रेम करताना आम्हाला दिसतात. म्हणजे आम्ही दोघांवर नाही, एक तर आम्ही त्या देशावर प्रेम करतो, एक तर त्या भूमिपुत्रांवर प्रेम करतो. आणि लेखकांना तेच म्हणायचं आहे की आम्हाला त्या ठिकाणी भूमिपुत्रावर आणि त्या देशावर नव्हे तर दोघांवर प्रेम करायचं, तर तो आमचा भारत देश असं आम्ही म्हणू शकतो. तर आम्ही भारतावर प्रेम करतो असं त्या ठिकाणी. म्हणजे देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र दोघांवर प्रेम हवे. हो, देशावर प्रेम करायचं असेल तर दोघांवर आम्ही प्रेम केलं पाहिजे. म्हणजे त्या भूमीवर तर प्रेम केलंच पाहिजे, परंतु त्या भूमिपुत्रांवर सुद्धा मग त्या ठिकाणी प्रेम करू, तेव्हा आम्ही देशावर प्रेम करतो असं त्या ठिकाणी म्हटलं जाईल. मुले म्हणाली बरोबर आहे. हो, अतिशय बरोबर आहे. मग एक मुलगा त्या ठिकाणी उभा राहिला आणि तो मला म्हणाला, भगतसिंग, राजगुरू, कुर्बान हुसेन हे फासावर गेले. ते देशासाठी खरी खुरे प्रेम करत होते नाही काय? हो, ते देशासाठी खरी खुरे प्रेम करत होते. कारण जेव्हा देश गुलामगिरीत होता तेव्हा गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी भगतसिंगांनी आपलं कार्य केलं. फासावर गेले, राजगुरू फासावर गेले, कुर्बान हुसेन फासावर गेले. मग या देशावर खरेखुरे प्रेम याच लोकांनी केलं नाही काय? मी विचारलं, खरा? लेखक म्हणाले, मी त्या विद्यार्थ्यांना विचारलं, हो बरोबर आहे, खरं आहे की ते आपल्या देश प्रेमासाठी फासावर गेले, बलिदान दिले. पण आता त्यांच्या सारखे प्रेम करायचे तर पुन्हा देश गुलाम व्हायला हवं. आता त्यांच्यासारखं जर आम्हाला प्रेम करायचं म्हटलं, जर लढायचं म्हटलं तर पुन्हा तो देश गुलामगिरीत जावा असं आम्हाला वाटतं, जावं लागेल. तर आम्ही त्या ठिकाणी फासावर जाऊ शकतो, तसं खरं प्रेम त्या ठिकाणी करू शकतो. मग आता त्यांनी जे प्रेम केलं तेच प्रेम आम्ही करू शकतो, परंतु ते एक वेगळ्या पद्धतीने. मग आपल्या देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काळी असते की नेहमी असायला हवे? फक्त आपत्काळी. आपत्काळी म्हणजे तरी नक्की काय? आपत्काळी म्हणजे संकटकाळी. ज्या वेळेस देशावर संकट आलं त्यावेळेस तुम्ही धावून गेलात, त्यावेळेस देशाला तुम्ही मदत करण्यासाठी गेलात, देशाला संकटातून बाहेर करण्यासाठी गेलात, देशाला मुक्त करण्यासाठी गेलात, म्हणजे देशप्रेम होय असं आपण म्हणत असतो. परंतु हे त्या ठिकाणी फक्त त्याच वेळेस नव्हे, जेव्हा देशावर संकट आलं त्याच वेळेस आपण मदत करतो किंवा ते देशप्रेम दाखवतो. हे फक्त तेवढंच देशप्रेम नाही, तर हे आपल्या मनामध्ये कायम असायला हवं, कायम टिकायला हवं, नेहमी असायला हवं. मग लहान लहान गोष्टी जरी घडल्या असतील तरी त्याच्यासाठी आम्ही धावून गेला पाहिजे. याला म्हणतात देशप्रेम.
एक मुलगा मध्येच उभा राहिला, तो म्हणाला, हो बरोबर आहे, देशावर नेहमीच प्रेम करायला हवं आणि आपल्यालाही प्रेम दाखवायला संधी मिळावी म्हणून संकटांना आमंत्रण थोडीच द्यायचे आहे. हो, आपल्याला देश प्रेम करायचा आहे आणि हे दाखवायचं संधी मिळावी म्हणून आपण त्या ठिकाणी काही म्हणून पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी देशावर संकट यावं याची काही वाट बघायची नाही. मग छोट्या छोट्या गोष्टीतून आम्ही देशप्रेम त्या ठिकाणी दाखवू शकतो. लेखकांनी एकदा पंडित नेहरूचा किस्सा या ठिकाणी सांगितलेला आहे. एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौरा होता आणि या निवडणुकीच्या दौऱ्यामध्ये होते. आता पंडित जवाहरलाल नेहरू यांची गाडी लोकांनी अडवली आणि एकाच्या गगनभेदी घोषणा ते दिली लागली. गगनभेदी म्हणजे खूप मोठ्या आवाजात गगनभेदी घोषणा, मोठमोठ्या आवाजात त्या ठिकाणी ते घोषणा देऊ लागले. भारत माता की जय, भारत माता की जय या पद्धतीने ते घोषणा देत होते. पंडित नेहरूंनी जे ऐकलं आणि त्या गाडीतून खाली उतरले. जे लोक घोषणा देत होते त्या लोकांना त्यांनी विचारलं की मित्रांनो, भारत माता की जय म्हणजे तरी काय? तुम्ही भारत माता की जय अशी घोषणा देताय, तर भारत माता की जय म्हणजे नक्की काय करतात तुम्ही? मग त्यांनी त्यांच्याशी चर्चा घडवली, त्यांच्याशी चर्चा केली. तेव्हा ते त्या ठिकाणी म्हणाले की भारत माता म्हणजे नक्की काय? तर या भारतातील लोक, भारतातील सर्व लोक, ही गोष्ट लोकांना त्यांनी समजावून सांगितली. मग भारतात जे जे लोक राहतात ते लोक म्हणजे आमची भारत माता. मग या देशावर जर आपल्याला प्रेम करायचं असेल, या भारतावर जर आपल्याला प्रेम करायचं असेल, तर मग आपण काय केलं पाहिजे? फक्त घोषणा दिल्या पाहिजेत काय? भारत माता की जय म्हटलं पाहिजे काय? हो, भारत माता की जय तर तुम्ही म्हणाल, पण त्याच बरोबर या देशामध्ये राहणारे विविध जातीचे लोक राहतात, विविध धर्माचे लोक राहतात, विविध वंशाचे लोक राहतात, विविध भाषा बोलणारे लोक राहतात. या सर्वांमधील भेद आम्हाला विसरायचा आहे. हा भेद विसरून सर्वांवर आम्हाला प्रेम करायचं आहे. बंधुभावाची भावना आमच्या मनात निर्माण करायची आहे. तो वेगळ्या जातीचा असेल परंतु तो माझा देश बांधव आहे. तो वेगळ्या पंथाचा असेल परंतु तो माझा देश बांधव आहे. तो वेगळ्या वंशाचा असेल परंतु तो माझा देश बांधव आहे. वेगळी भाषा बोलणारा असेल परंतु तो माझा देश बांधव आहे. हे बरोबरचे जे भेद आहेत हे आम्ही विसरायला हवं. तेव्हा माझ्या देशामध्ये एकात्मा करेल आणि माझ्या देशावर खरोखर मी प्रेम करतो असा त्याचा अर्थ होतो. हे काम तर आम्ही केलंच पाहिजे. आणि हीच गोष्ट पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या लोकांना समजून सांगितली. असंच सांगत असताना पुन्हा एका मुलाने मला अडवलं, थांबवलं आणि त्याने पुन्हा प्रश्न केला, पण प्रेम करायचे म्हणजे नक्की काय करायचं हो? तुम्ही तर म्हणताय की देशावर प्रेम करायचं, देशावर प्रेम करायचं, देशावर प्रेम करायचं म्हणजे नक्की काय करायचं? हो, त्यावेळेस लेखक म्हणाले, देशावर प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्याच्या मदतीसाठी जाऊन जायचं. व माझ्या देशामध्ये जो माझा बांधव राहतो ना, त्याला दुःख आहे. त्या दुःखाने त्याचे डोळे ओले आहेत, तो रडतो आहे, त्याच्या डोळ्यात अश्रू येत आहे. त्याच्या दुःखात मी धावून जाईन, त्याला मदत करेन, ही खरी माझी देशसेवा. दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होणं आणि दुसऱ्याच्या सुखात सुखी होणं याला म्हणतात प्रेम. दुसऱ्याच्या आनंदात आनंदी आम्ही होतो आणि दुसऱ्याच्या दुःखात आम्ही जेव्हा दुःखी होतो ना, तेव्हा ते खरं प्रेम. आपणही आनंद करायचे, प्रेम करायचे. तर अश्रू आणि हास्य यांची भाषा आपल्याला नक्कीच आली. तर ज्या वेळेस आम्ही दुसऱ्याच्या किंवा देश बांधवांच्या या भारतातील लोकांचे दुःख समजून घेऊ, आनंद समजून घेऊ,
दुःख आणि आनंद ही भाषा जेव्हा आम्हाला कळेल, प्रेम आणि अश्रू जेव्हा आम्ही त्या ठिकाणी समजू शकतो, तेव्हाच या देशावर प्रेम करतो असा त्याचा अर्थ. हास्य आणि अश्रू यांची भाषा काही वेगळी असते. ही एक जागतिक भाषा आहे. कारण जो एकमेकांची भाषा समजू शकत नाही, परंतु मात्र त्या ठिकाणी नक्कीच त्याचं हास्य आणि अश्रू या दोन गोष्टी तर त्या ठिकाणी समजू शकतो. या दोघही गोष्टी त्या ठिकाणी तो समजू शकतो. याच्यावर महात्मा गांधीजी म्हणाले होते, आणि ते काय म्हणाले तुम्हाला माहिती आहे? ते म्हणाले होते, प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही. प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही. निष्क्रिय काही कामाचं ते असू शकत नाही. हो, प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी कामाची आहे. आणि तुम्ही जर त्या ठिकाणी तुमच्या देश बांधवावर प्रेम करत असाल, तुमच्या कुटुंबावर प्रेम करत असाल, तर निष्क्रिय असू शकत नाही. काहीतरी कृती त्याच्यातून निर्माण होते, काहीतरी कृती आपण त्या ठिकाणी करतच असतो, काहीतरी कृती त्या ठिकाणी घडवण्यासाठी ते प्रेम करत असतो. म्हणून त्यांनी म्हटलेलं होतं, प्रेम हे निष्क्रिय असूच शकत नाही. प्रेम सक्रिय पाहिजे, असं तसेच सद्बुद्धी हवं आणि तसे सुबुद्धही हवं. दोघे गोष्टी आमच्याकडे असतात. प्रेम हे सक्रिय असलं पाहिजे आणि ते सुबुद्धही हवं. आपल्याला एक कृती विचारली जाते की महात्मा गांधीजींनी देशप्रेमाविषयी कोणत्या दोन गोष्टी सांगितल्या, तर ते म्हणतात प्रेम सक्रिय पाहिजे. सक्रिय पाहिजे की जे आम्ही प्रेम करतो ना देशावर, ते खरोखर असावं आणि ते सुबुद्धही असावं, म्हणजे विचारात्मक असावं. चांगल्या विचाराने ती करायला हवं. पण शांततेच्या काळात देशावर प्रेम करायचे म्हणजे तरी काय हो? ठीक आहे, इंग्रजांचा काळ होता, एक जुलमी काळ होता, एक गुलामगिरीचा काळ होता, एक दडपशाहीचा काळ होता. त्यावेळेस आमच्या देशावर संकट होतं, देशावर जुलूम केला जात होता, देशातील लोकांना गुलामगिरीत ठेवलं जात होतं. त्यांच्या विरोधात आम्ही गेलो, आवाज उठवला, क्रांती घडवली, लोकांना पेटवून उठवलं आणि अनेक लोक फासावर गेले. पण ज्या कालखंडामध्ये शांतता आहे, अशा कालखंडामध्ये देशावर प्रेम करणे म्हणजे नक्की काय? आणि मग या शांतता काळामध्ये तरी कितीतरी मार्ग आहेत तो देशावर प्रेम करण्याचे. मग त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? तर देशाच्या नवनिर्माणासाठी रचनात्मक आम्ही काम केलं. रचनात्मक नियोजन, देशाला पुढे न्यायचं आहे, देशाला निर्मितीकडे वळवायचं आहे. जगाच्या नकाशावर आम्हाला त्याची एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे. मग ही वेगळी ओळख निर्माण होईल काय? नव्हे, ही नवनिर्माणासाठी आम्हाला एक रचनात्मक काम त्या ठिकाणी करायचं आहे, नियोजनात्मक काम करायचं आहे. नियोजित काम कोणतंही पूर्णत्वात जातं आणि व्यवस्थितरित्या ते पार होतं. म्हणून आम्हाला रचनात्मक काम करायचं आहे आणि रचनात्मक काम करणं म्हणजेच प्रेम हो. दुसरी गोष्ट आपण सांगू शकतो, देशावर प्रेम करणं, जसं आम्ही सांगितलं की नवनिर्माणासाठी रचनात्मक प्रेम करणं म्हणजे देशावर प्रेम करणं. त्या पद्धतीने हातात जोडून घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे म्हणजे सुद्धा देशावर प्रेम करणं. आताच आमच्या शासनाने त्या ठिकाणी एक योजना राबवलेली होती, देश स्वच्छ करूया, स्वच्छतेकडे वळूया. हा मंत्र तर आम्हाला गांधीजींनी दिला, हा मंत्र तर आम्हाला त्या ठिकाणी गाडगे महाराजांनी दिला आणि त्या मंत्राचा परिणाम आम्हाला नक्कीच झालेला दिसून येतो, आरोग्यावर झालेला दिसून येतो, देशाच्या राहणीमानावर झालेला दिसून येतो. म्हणून आम्ही जर त्या ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने साफसफाई केली तर हा सुद्धा एक देशप्रेमाचा भाग आहे. मग आपल्या मनात असा विचार आलाच पाहिजे की मी जे या पद्धतीने वागतो आहे ना, त्या वागण्याचा परिणाम या देशावर होणार आहे.
आणि या देशवासियांवर होणार आहे. आपल्या पोटापलीकडे आपण पाहायला शिकलं पाहिजे. फक्त मला पोट भरायचं आहे म्हणून काम करायचं आहे, देशावर प्रेम करायचं आहे. मला पैसा मिळावा म्हणून मला देशावर काम करायचं, देशावर प्रेम करायचं आहे, मला काम करायचं आहे. पैसा मिळाला, देश मी विसरून गेलो, या जनतेला विसरून गेलो, देश बांधवांना विसरून गेलो, तरी चुकीच होईल. पोटा पलीकडे जाऊन मला विचार करायचा, म्हणजे माझ्या स्वार्थापलीकडे असं त्यांना म्हणायचं आहे. पोटा पलीकडे म्हणजे स्वार्थापलीकडे, मला माझ्या स्वार्थापलीकडे जाऊन मला तो विचार करायचा आहे, माझ्या देशाचा विचार करायचा. मग याच्यासाठी मी शिकलो पाहिजे. जोपर्यंत मी शिक्षण घेत नाही, शिक्षित होत नाही, तोपर्यंत मला देशप्रेम कळणार नाही. तोपर्यंत मी देशावर प्रेम करतो असं आपल्याला म्हणताच येणार नाही हो. कारण तुम्ही शिक्षण घेतलं, देशाच्या नियोजनामध्ये तुम्ही सहभागी झाला, देशाच्या तरी प्रगतीमध्ये सहभागी झाला, देशाच्या गौरवामध्ये सहभागी झाला, तर तुम्ही देशावर प्रेम करतात असं त्या ठिकाणी म्हणता येईल. खरं म्हटलं तर कोणतीच गोष्ट लहान किंवा मोठी नसते. मग कामात सुद्धा आम्ही विभागणी करतो. ही गोष्ट लहान आहे, ही गोष्ट मोठी आहे, ते काम लहान आहे, ते काम मोठं आहे. कोणतंही काम लहान नाही, कोणतंही काम मोठं नाही. कोणतीही गोष्ट लहान नाही किंवा कोणतीही गोष्ट मोठी नसते. आपल्या मान्यावर आहे, आपल्या मतावर आहे. मी जे काम करतोय ना, ते प्रामाणिकपणे मला करायचं आहे. मग ते लहान असेल, ते मोठं असेल, फक्त मी ते माझ्यासाठी नव्हे तर माझ्या देशासाठी करतोय, माझ्या देशातील बांधवांसाठी करतोय, आणि ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे. ते काम माझं मोठं, ते लहान. या संदर्भात आम्ही ते काम करतो. तोच संदर्भ त्या कामाला, त्या गोष्टीला लहान किंवा मोठे मला ज्या संदर्भाने मी ते काम करतो, माझ्या मतानुसार ते काम करतो, तेच काम माझं मत, माझा संदर्भ त्या कामाला लहान किंवा मोठं संदर्भ. मग त्या ठिकाणी स्वार्थ आला. मी एखाद्या स्वार्थी वृत्तीने जर काम करत असलो, मग त्याला तरी ते किती मोठं काम तुमचं असेल, आणि जे मोठं काम केलेलं असेल तर स्वार्थी वृत्तीने केलेलं काम हे नेहमी लहानच असतो, ते मोठं म्हणताच येणार नाही. परंतु तेच काम आम्ही जेव्हा निस्वार्थी वृत्तीने करतो ना, त्याच्यामध्ये कोणताही आमचा स्वार्थ नाही अशा पद्धतीने आम्ही जे करतो ना, ते लहान काम हे खूप मोठं त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून कोणत्याही कामामध्ये स्वार्थ न ठेवता निस्वार्थीपणे जर तुम्ही काम केलं तर नक्कीच ते काम या समाजापुढे जातं आणि एक मोठं काम केलं. संत कबीराचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल, कारण संत कबीरांनी आपले दोहे या लोकांसमोर मांडले. आता संत कबीरांचं नाव ऐकल्याबरोबर आपल्या लगेच लक्षात येतात त्यांचे दोहे. मग मुलं म्हणाले, हो हो ऐकलं आहे, त्याचं नाव ऐकलं आहे. मग ते काय काम करायचे, तर संत कबीरांचं काम होतं शेले विणायचं. ते संत होते, लेखन साहित्य त्यांचं त्या ठिकाणी विपुल आहे, लेखन करत होते. परंतु त्याच बरोबर ते शेले विणायचं काम सुद्धा करत होते. शेले विणताना त्यांनी असं कधी म्हटलं नाही ते काम हलका आहे, ते मी कशाला करायचं. जे काम मला मिळालं ते काम मी जर ते प्रामाणिकपणे केलं, निस्वार्थीपणे केलं, तर ते लहान काम सुद्धा आम्ही मोठं झालेलं दिसून मोठं करून दाखवतो. पण देशासाठी हे सनंग विणतो आहे अशा भावनेने विणायचे, आणि म्हणूनच ते अपूर्व असते. मी ते काम माझ्यासाठी करत नाही, सनंग विणण्याचं काम माझ्यासाठी करत नाही, तरी मी देशासाठी करतो. माझ्या देशाच्या लोकांना ते कापड मिळावं आणि म्हणून मी ते काम करतो. आणि ही जर भावना तुमच्या मनामध्ये असेल, सनंग विणणे, सनंग विणतो, अखंड वस्त्र त्याला सनंग असं म्हटलं जातं. अखंड वस्त्र त्या ठिकाणी विणलं जायचं. आणि हे जे अखंड वस्त्र आहे ना, हे अखंड वस्त्र विणण्याचं काम ते करायचे. परंतु त्याच्यामध्ये त्यांनी कधी असा स्वार्थीपणा दाखवला नाही, स्वार्थी वृत्ती दाखवली नाही. ते नेहमी म्हणायचे की मी जे काम करतोय ना ते मला प्रामाणिकपणे करायचं.
जेवढं काम माझ्याकडे येईल तेवढं काम मी करण्याचा प्रयत्न करेन. जे काम मला करायचंय ते मी प्रामाणिकपणे करेन आणि ते लोकांसाठी करेन. आणि ही भावना त्यांच्या मनामध्ये होती. हा सुद्धा त्यांचा एक देशभक्ती होती. आणि हे काम करताना ते अपूर्व असायचं. कारण जे काम तुम्ही निस्वार्थीपणे कराल ना ते खरोखरच अपूर्व असेल. त्याची किंमत होऊ शकत नाही. आता बऱ्याचदा आपण शिकतो आणि शिक्षक शिकवतात, अध्यापक शिकवतात. अध्यापक म्हणजे शिक्षक, अध्यापक शिकवतात. आता आपण शिकतो आणि अध्यापक शिकवतात म्हणजे नक्की काय करतो? शिकतो म्हणजे नक्की काय करतो? फक्त त्या ठिकाणी आपल्याला चांगले गुण मिळावे, चांगले मार्क्स मिळावे म्हणून शिकवलेलं हे स्वार्थी वृत्ती. की मला चांगले गुण मिळावे हा उद्देश त्याच्या मागे मला ठेवायचा नाही. मी जे शिकवतो आहे, मी जे शिकतो आहे त्याच्यातून मला एक चांगला नागरिक घडायचा आहे, घडवायचा आहे आणि एक चांगला नागरिक मी घडणार आहे. या हेतूने जर मी ते शिक्षण घेत असेल, या हेतूने जर मी ते ज्ञान घेत असेल तर मी सज्ञान व्हावे म्हणून शिकवलेले यात दोघांमध्ये आम्हाला फरक दिसतो. एक तर चांगले मार्क्स मिळवणे याच्यासाठी शिकवणं आणि सज्ञान करण्यासाठी शिकवणं या दोघांमध्ये फरक आम्हाला दिसतो. मग पहिला जो आहे तो स्वार्थी वृत्ती आहे, दुसरा जो आहे ते निस्वार्थी वृत्ती आहे. की मला फक्त सज्ञान व्हायचं आहे, मोठं व्हायचं आहे, देशासाठी मोठं व्हायचं आहे. आणि ही जी आहे निस्वार्थी वृत्ती. हो, फरक असायला असावा, दोघांमध्ये फरक असायला असावा. हॉटेलात आपण खातो आणि घरी आईने बनवलेला आपण पदार्थ त्या ठिकाणी खातो. दोघेही पदार्थ आहेत, दोघेही खाण्यासाठीच आपण जातो. हॉटेलात खाण्यासाठी जातो, आईने बनवलेला पदार्थ सुद्धा त्या ठिकाणी खात असतो. परंतु हॉटेलात खाताना आईच्या हाताचा स्पर्श नसतो, तेवढ्या आवडीने आम्ही खात नाही. घरी मात्र आईने बनवलेला जो पदार्थ असतो त्याच्यामध्ये आईचं वात्सल्य असतं, आईचं प्रेम असतं, आईची माया असते. आणि हा फरक आम्हाला त्या ठिकाणी नक्कीच जाणवतो. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही फरक पाहतो. आईच्या प्रेमाची चव त्या पदार्थात मिसळलेली असते, आईच्या वात्सल्याची चव त्या पदार्थात मिसळलेली असते. आणि म्हणून तो पदार्थ काही आम्हाला वेगळं शिकून जात असतो. त्याच पद्धतीने लेखक म्हणतात, अमुक वजनाचा हात अमुक गतीने पाठीवर थपथपा करू लागला की आपल्याला जे जाणवेल ते, आणि आईने पाठीवर शाबासकी दिली त्यात अंतर आहे की नाही.